सासूबाई आज एवढ्या फुगल्या होत्या माझ्यावर की मला त्यांना खुश करण्यासाठी मी मस्त मिल्क स्वीटचा केक बनवला होता. इतका छान लागत होता तो आणि मला वाटलं नव्हतं की मला हा जमेल. ते करण्यासाठी आपल्याला 1 लिटर दूध पाहिजे आहे. 1 लिटर दूध एका कढाईमध्ये तापायला ठेवायचं आहे. आपल्याला 1 वाटी गूळ बारीक करून घ्यायचा आहे. मी आता चाकूने कट केलाय, तुम्ही ठेसून घेतला तरी पण चालेल. त्यानंतर 1 लिंबाचा रस दुधामध्ये टाकायचा कारण की आपल्याला दूध फेटायचं आहे आणि फाडून घ्यायचं आहे. तर ते दूध ना थोडं उकळल्यानंतर तुम्ही लिंबू टाका. त्याच्यानंतर दूध छानसं फाटतं आणि थोडं घट्ट झालं, अर्धा लिटर दूध झालं ना 1 लिटरचं, मग त्यामध्ये आपल्याला गूळ ऍड करायचा आहे. आता तुम्ही स्टार्टिंगला बघू शकता पाणी एकीकडं आणि त्या दुधाच्या गाठी एकीकडे झाल्यात, पण कमीत कमी त्याला 1 तास लागतो हे सगळं आटण्यासाठी. आपल्याला मीडियम फ्लेमवर हे सगळं आटायचं आहे, फुल गॅस करायचा नाही. त्यानंतर तुमच्याकडे घरचं तूप असेल किंवा विकतचं असेल, तुम्ही कोणतंही तूप वापरू शकता. इतकं छान झालंय, इतका चविष्ट झालाय. मला ह्यानंतर ही सगळी प्रोसेस करायला 20 ते 25 मिनिटं लागलेत. त्यानंतर एका वाटीला मस्त तूप लावून घेतलं, त्यामध्ये हा सगळा मिल्क स्वीट मी टाकून दिला, छान असा दाबून पण घेतला आणि याला सेट होण्यासाठी 6 तास ठेवायचे आहे. पण मी रात्री ठेवलो आणि सकाळी काढलं. पण मी उठायच्या आधी माझ्या सासऱ्यांना काही दम निघला नाही हे बघून, कारण की त्यांना स्वीट खूप जास्त आवडतं आणि त्यांनी चमचा घालून एका साईडचं खाऊन पण बघितलं, त्यामुळे ते असं कट झालाय. त्यानंतर मी अशा छोट्या छोट्या फाका करून घेतल्या. मला डिझाईन मध्ये कट करायच्या होत्या, पण एका साईडला स्वामी खूप रडत होतं, त्याच्यामुळे मला असंच कट करावं लागलं. आणि रुपालीची टेस्ट बघू शकता, तिला किती छान आवडलंय. जर का तुम्हाला हे करायचं असेल ना तर व्हिडिओ आताच सेव्ह करा आणि तुमच्या घरात स्वीट मेंबर कोण आहे त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. बाय.